आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधाबाबतच्या जनजागृती अभियानाला सुरुवात केली. कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठी जनतेनं एक व्हावं असं आवाहन पंतप्रधानांनी ट्विटर संदेशातून केलं. मास्क वापरणं, सामाजिक अंतर राखणं आणि वेळोवेळी हात धुणं या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा असं ते म्हणाले. दरम्यान या मोहिमेच्या पहिल्या दिवशी काल शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये तसंच अनेक ठिकाणी नागरिकांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक शपथ घेतली. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. त्यांची नुकतीच हृदय शस्त्रक्रिया झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्समध्ये उपचार सुरू होते. 5 दशकांपासून राजकारणात सक्रिय असलेले पासवान आघाडीचे मागासवर्गीय नेते होते. रामविलास पासवान यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. चुकीच्या पद्धतीनं टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट अर्थात टीआरपी मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या 2 मराठी वाहिन्यांच्या मालकांना अटक करून मुंबई पोलिसांनी खोट्या टीआरपीचं रॅकेट उघडकीस आणलं आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काल पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन सुसूत्रीकरण लागू करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल ही माहिती दिली. याचा राज्यातल्या सुमारे 22,500 कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी उद्या प्रस्तावित असलेला महाराष्ट्र बंद स्थगित केल्याची घोषणा मराठा समाजाच्या नेत्यांनी केली. मराठा आरक्षण, नोकर भरती आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भात काल मराठा समाजाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. राज्यात काल दिवसभरात आणखी 13,395 कोविड बाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या 14,93,884 इतकी झाली आहे. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत 39,430 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपुरात काल 746 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा 84,827 इतका झाला. दरम्यान 72,614 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.